रंगी दिसतो विचित्र, त्याला तीन नेत्र चर्म वेगळे, नाही वस्त्र नंदी तुझा मित्र, बाळा जो जो रे. बघितलंच वैजंता, म्हटलं नव्हतं मी तुला गावात कोणी दिसणार नाही म्हणून. सगळीकडं शुकशुकाट. हेनरी, सगळेजण त्या विक्रमच्या लग्नाला तर गेले नसतील. यो यो महादेवा, असं काही अभद्र बोलू नको वैजंता. ते लग्न मोडण्यासाठी काय प्रयत्न केले तुम्ही? अयो, तर बहिरीने पूजा मांडली असेलच की. काही करणार नाही तो भेरी, आणि कशाचीही पूजा मांडली नसणार त्याने. तुम्हाला बाळू विरुद्ध भडकून बघत बसण्याचे काम सुरू आहे त्या बहिरीचे. अयो नाही नाही वैजंता, त्या बाळूमुळे त्या बहिरीचा सगळ्यात लाडका शिष्य त्याला गमवावा लागला. बाळूवर राग आहे त्याचा, राग. विचार करा जरा, ज्याला स्वतःचा शिष्य वाचवता आला नाही तो बाळूचं काय बिघडून घेणार? अयो वैजंता, तू आजकाल सगळंच वाईट बोलतेस, एकदम निगेटिव्ह. बाळू सोबत वैर करण्यात काही अर्थ नाही हे सांगण्याचा प्रयत्न करते आहे मी. वाईट वगैरे काही नाही. अयो, माझ्यासाठी वाईटच आहे. अयो तात्याला लग्न मोडल्याची गोड बातमी घेऊन आला असेल बघा. पंच, अहो त्या पाटलाच्या पोराचं लगीन मोडलं ना. बघितलंच वैजंता, मी बोललो नव्हतो लग्न मोडणार म्हणून. अयो ए तात्या, तू गोड बातमी घेऊन आलास. आज रात्री वाड्यावर ये, वैजंताला सांगून तुला गोडाचा शिरा करून देतो. अहो लगीन मोडलं नाही, लगीन झालं. काय? अहो लगीन झालं. काय काय कळणं बंद झालं काय? अहो लगीन पाटलाच्या पोराचं लगीन. हे लगीन. अयो ए तात्या, अयो देवाने दोन कान दिले, ऐकू येतं मला. मी म्हणलो होतं की नाही तुम्हाला, बाळू लगीन करून धावणार. तुमचा त्या मंगळ्याचा त्या बहिरीचा काय बी उपयोग नाही. ए तात्या, काय बोलतोस? काय कसं बोलाल? आता समजा लोकांनी कळालं, तुमच्याकडे कोणी फिरकणार बी नाही आता. अयो निघ म्हणतो तात्या, निघ पटकन निघ. मी काय केलं? अयो, त्याचं लग्न झालं म्हणून तुला आनंदाच्या उकळ्या फुटतात तरी तात्या. पण काय येडबीड लागलं काय तुम्हाला? तुम्ही काय सांगितलं होतं तिकडे काय झालं ते येऊन सांग. येऊन सांगितलं मी, पळत येऊन सांगितलं तरी बी मलाच मारता तुम्ही. जातो. तसं मी आता इथं थांबून काही उपयोग नाही. चाललं. यो, त्या बाळून त्या पाटलाच्या मुलाचं लग्न लावून दाखव. हेनरी, म्हणून म्हणते आहे, बाळू सोबत वैर करणे बरे नाही. आपणही जाऊ आणि गुंडप्पाचे लग्न लावून घेऊ. वैर? वैजंता, वैर नेमकं काय असतं ते आता कळेल बाळूल. हेनरी, काय सुरू आहे तुमच्या डोक्यात? तू फक्त माझ्या सोबत चल. अय्यो, तो साप घरात आणून ठेवल्यापासून जीव मुठीतच घेऊन राहायला लागते. ते दूध ठेवलं आहे वाटीत, त्या सापाला ठेवून. नाही मी नाही जाणार, मला भ्या वाटते. सकाळच्याला ठेवलं होतं ना व. हे बघ, तुम्हाला दुसरं काय बी काम सांग, पण हे नको. मग आता त्याला दूध कोण पाजणार? जा, नाही तर जाऊन सांग तुझ्या नवऱ्याला. जगाच्या विपरीतच असतंय समजा. असं कुणी करतं का? घरात साप पाळल्याला बाप जन्मात ना पाहिला हाय ना ऐकला हाय. अगं इथे पाऊल बी जपू ठेवायला लागते. अजून 2 दिवस कसं काढायचं ग त्याला घरात ठेवून? 2 दिवस? इथे रातच्याला झोपायचं कसं याची काळजी लागली आहे. काय आलं? कोणाची अक्कल बंद पडली?
आता असं तोंडाकडे काय बघताय माझ्या? मग कुणाच्या तोंडाकडे बघायचं आम्ही? काय झालंय ते सांगणार आहे का? अहो तुमचा तो पाहुणा आहे ना, त्याला थोडं आहे दूध पाजाया. म्हणजे अजून दूध पाजलं नाही का? अगे काय म्हणत असेल त्यो? व्हाय ना, रुसायचं नाही ना मग तुमचा पाहुणा. पाठ ठेवू का त्याला बसाया? सत्य उगा त्याची चेष्टा करू नकस, उलट काळजी घे त्याची. बाळू, चेष्टा तू आमची लावली आहे. सापाच्या जवळ जाऊन दूध पाजाय, त्याला घरात ठेवाय, ते काय मांजर आहे का? अगं काय बी करणार नाही ते. आमच्या परिस्थितीवर विश्वास आहे ना व? जुनी ओळख जुनी सोबत आहे आमची. पाहिलं ना, इथं आपल्याला घाम फुटतो आहे आणि यांना चेष्टा सुस्ती आहे. मग सत्य लयच घाबरतेस बघ तू. हा अगं गंगूताईची पोर आहे तू, गंगूताईची. कसं खमक्यागत राहिलं पाहिजे. जा बिंदास, काय नाही होत. नाही नाही, मी नाही जायची. पाहिजे तर दुधाची वाटी आणून देते. जा आणून दे. माझी गंगूताई ठेवल दूध. जा ग गंगूताई. एक सांगू का, मला वाघाचा भ्या वाटत नाही, पर साप म्हणलं का राहू दे, मी आज ठेवतो. तुम्हाला यासाठी म्हणत होतो का त्याच्या जवळ गेला का समजल किती गुन्हे आहे ते. त्याच्याकडे दे. हा. तू मस्त ठाव आहे ना तू किती गुन्हे आहे. मग झालं. मला ठावच होत काय बी होणार नाही म्हणून. देवी आईची इच्छा होती म्हणून हे लग्न झालं. देवी आईची इच्छा. हो का, आपलं काही बोलू ना गा. माझ्यावर शंका घेतोय. आता मला काय बोलू ना कसं बोलू ते काय समजत नाही. पण मला एवढं समजत आहे का बाळू तू मस्त मी जड जातो आहे. मंगळ्या, तो बाळू साधा सुद्धा नाही. त्याला हरवणं सोपं काम नाहीये. आता हे तुम्ही बोलून काय उपयोग आहे का? ते तर आम असली बी ठाव आहे की. आता तुम्ही कुणीतरी आहे, तुम्हाला काहीतरी जमत आहे म्हणून तुमच्यावर विश्वास ठेवूनच थांबला आहे ना उभ्या इथं. तुम्ही तर असं बोलता म्हणलं कसं जमल? हा, पण मी गप्प बसणार नाही एवढं खरं. गप्प नाही बसून काय करणार? बाळू जे करील त्याने बघत बसणार आहे. मंगळ्या, ऐकून घेतोय म्हणून काही बोल नको. आता म्या जर चूक बोलत असन तर हा ना मला. काय पंच, आज अचानक अशी वाट कशी वाकडी केलीत आमच्याकडे? अयो, वाट वाकडी करून आलो नाही, सरळ तुमच्याकडे आलो आहे. बोला, काय काम काढलं? अयो काय बोला, बोलण्यासारखं काही शिल्लक ठेवला आहे? बोला म्हणे. अयो यो, त्या बाळ्याने पाटलाच्या पोराचं लग्न लावून दिलं हेच बोलायला आलंच ना. अयो, तुम्हाला कोणी सांगितलं की आम्ही हेच बोलायला आलो म्हणून? सगळं कळतं मला. जादू आहे माझ्याकडे, जादू. सांगायची गरज नाही कोणाची. नुसतेच समजते, पण त्याचा काही उपयोग तरी होतो का? अय्यो, एक काम झालं नाही म्हणून एवढं बोलायची गरज नाही. 10 कामे नसती झाली ना तरी चालले असते, पण हे काम व्हायलाच पाहिजे होते. आणि हेच काम झाले नाही तर बाकीच्या कामांचा काय उपयोग म्हणते मी. अयो, आम्ही काय मूर्ख म्हणून तुमच्यावर विश्वास ठेवून बसलो? अय्यो, काम काय माझ्या एकट्याचं होतं का? तुम्ही काय केलं? अयो, मी काय केलं? अयो, मी त्याला घेऊन आलो. बाळू सोबत जाऊ नका असे त्याला सांगितले. त्यांच्या मुलासाठी स्थळ बघितले. अयो, मी काय केलं म्हणे?